नमस्कार मंडळी, मी सौ श्रेयसी कर्वे. श्री आद्य शंकराचार्य भाग 4. कालच्या भागामध्ये आपण शृंगेरीपर्यंत आणि आपल्या जन्मगावापर्यंत आचार्य आल्याचे बघितलं. आता या भागात तिथून पुढे आपल्या कार्यासाठी बाहेर पडले आणि त्यांनी काय कार्य केलं ते पाहूया. आचार्य शृंगेरीनंतर आणि आपल्या जन्मगावानंतर दिग्विजयार्थ बाहेर पडले. सोबत शिष्यमंडळी होतीच. मोठमोठ्या नगरामध्ये जायचं, प्रसिद्ध तीर्थक्षेत्रामध्ये जायचं, तेथे वैदिक धर्माची स्थापना करायची असं चालू होतं. उज्जैन, काशी, कांची, द्वारका, पुरी, प्रयाग, बद्री इत्यादी अनेक क्षेत्रामध्ये त्यांनी संचार केला. त्यांची विजययात्रा पुरी झाली. सर्वत्र अद्वैताची पताका फडकू लागली. वैदिक धर्माला तेज प्राप्त झालं. आचार्यांनी द्वारका, पुरी, बद्री, शृंगेरी या 4 ठिकाणी मठांची स्थापना केली आणि आपल्या 4 प्रमुख शिष्यांना तिथे मठपती नेमलं. आपापल्या सत्ता क्षेत्रातील धर्मनिर्णय त्यांनीच घ्यायचा आणि लोकांनी तो मान्य करायचा असा त्यांनी धर्मादेश केला. सर्वत्र तशीच व्यवस्था सुरू झाली. या 4 प्रमुख पीठांव्यतिरिक्त काशीचा सुमेरू मठ आणि कांचीचं कामकोटी पीठ ही दोन्ही पीठं आचार्य निर्मितच असल्याचं मानतात. त्यानंतर आचार्य काश्मीरला गेले. काश्मीरला एक विद्यापीठ होतं. अनेक शास्त्रातले प्रकांड पंडित तिथे वास्तव्य करीत होते. काश्मीरमध्ये एक शारदेचं मंदिर होतं. ज्ञानविज्ञानाच्या रूपाने जणू शारदाच तिथे वास्तव्य करीत होती. या मंदिरामध्ये एक पीठ होतं. त्याला सर्वज्ञ पीठ असं म्हणत. जो कोणी सर्वज्ञ असेल त्यांनीच या पीठावर अधिरोहण करायचं असं होतं. या मंदिराला 4 दरवाजे होते. त्यापैकी 3 दरवाजे उघडे आणि दक्षिणेचा तेवढा बंद होता. याचा अर्थ आजवर सर्वज्ञ पीठावर बसेल असा कुणीही दाक्षिणात्य पंडित काश्मीरात गेला नव्हता. शंकराचार्यांनी हा वृत्तांत ऐकला आणि त्यांनी या सर्वज्ञ पीठावर चढायचं ठरवलं. आपल्या सर्व शिष्यांसह ते तिथे गेले आणि त्यांनी धडक मारून मंदिराचा दक्षिण दरवाजा उघडला. तिथली मंडळी धावून आली. तुम्ही स्वतःला सर्वज्ञ समजता काय? असं म्हणून त्यांनी आचार्यांना घेरलं. आचार्य म्हणाले, हो, मी सर्वज्ञ आहे. मग तेथील विद्वानांनी विचारलेल्या सर्व अवघड प्रश्नांना अत्यंत खणखणीत अशी उत्तरं आचार्यांनी दिली आणि सर्वज्ञ पीठावर अधिरोहण केलं. त्यांचं ते अलौकिक तेज, पांडित्य, बुद्धिवैभव पाहून सगळे काश्मीरी पंडित दिपून गेले आणि त्यांनी आचार्यांचा जय जयकार केला. तिथून पुढे आचार्य नेपाळात गेले. तिथला पशुपतीनाथ म्हणजे शिवाच्या अष्टमूर्तींपैकी एक, पण ते शिवस्थान बौद्धांनी बळकावलं होतं. तेथील वैदिक पूजापद्धती बंद पडली होती. आचार्यांना ही वैदिक पूजापद्धती परत चालू करून पशुपतीनाथाचा जणू जीर्णोद्धारच करायचा होता. पण त्यासाठी तेथे कोणी वैदिक ब्राह्मण नव्हता. म्हणून आचार्यांनी केरळामधून नंपुतिरी ब्राह्मण तिथे आणवले आणि पशुपतीनाथाच्या पूजेचे सर्वाधिकार त्यांना दिले. नेपाळ नरेशानेही या गोष्टीला मान्यता दिली. त्यानंतर काय झालं ते पाहूया उद्याच्या भागात.